हाय दोस्तों, पुन्हा एकदा आपलं ऐरी समाचारमध्ये स्वागत आहे. आता ऐरी विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपा नेते माजी राज्यमंत्री श्रीमंतराजे अमरीशराव महाराज यांचे जनसंपर्क दौरे वाढले आहे. जनसंपर्क एक माजी आमदार करतो यात काहीही वावगं नाही. परंतु जेव्हा ते मंत्री होते, जेव्हा ते विधानसभेत पराभूत झाले, त्याच्यानंतरही ते या भागात तेवढं दौरे करत नव्हते. पण अचानक आता दौरे वाढलेले आहेत. ते लोकांशी संवाद साधत आहेत, दुर्गम भागात दौरे करून आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आणि जे आपले जवळचे लोक, जर समजा त्यांचा मृत्यू झाला असेल तर त्यांच्या कुटुंबियाशी भेट घेऊन सांत्वन करत आहेत आणि जनसंपर्क वाढविला आहे. ऐरीच्या राजमहालमध्ये सुद्धा लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. याच दरम्यान एक 7-8 दिवसापूर्वी आश्रमशाळेमध्ये जे ऐरी विधानसभा क्षेत्रात आहेत, एक घटना घडली होती. विद्यार्थी आजारी झाले होते. तेव्हा गडचिरोलीचे आमदार नरोटे साहेब इथे येऊन भेट दिली होती. दोषीवर कडक कारवाईची मागणी केली होती. हे अचानक असं का घडत आहे? कदाचित खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या या भागावर नियंत्रण करायचे असेल तर या भागातील आमदार आणि खासदार आपला असायला हवा, असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना वाटत असेल. म्हणून त्यांनी आता भाजपावाल्यांना कामाला लावले आहेत. जर हे सत्य असेल तर मग जे धर्मराव बाबा आत्राम साहेब आहेत, जे आधीच जनसंपर्कात त्यांना तोड नाही, त्यांना आता आपले जनसंपर्क वाढवावे लागेल. भाग्यश्रीताई आहेत आणि इतर मडावी साहेब आहेत काँग्रेसचे, यांनासुद्धा आता जनसंपर्क वाढवून लोकांची कामं करून द्यावी लागणार. आणि यात कोणीही कमी पडला तर देवेंद्र फडणवीस साहेब या ऐरी विधानसभावर आपल्या माणसाच्या माध्यमाने कब्जा करणार एवढं नक्की आहे. हाय दोस्तों, पुन्हा एकदा आपलं ऐरी समाचारमध्ये स्वागत आहे. आता ऐरी विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपा नेते माजी राज्यमंत्री श्रीमंतराजे अमरीशराव महाराज यांचे जनसंपर्क दौरे वाढले आहे. जनसंपर्क एक माजी आमदार करतो यात काहीही वावगं नाही. परंतु जेव्हा ते मंत्री होते, जेव्हा ते विधानसभेत पराभूत झाले, त्याच्यानंतरही ते या भागात तेवढं दौरे करत नव्हते. पण अचानक आता दौरे वाढलेले